नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. रायगड जिल्हा अध्यक्षपदाचा मानाचा थोडा पनवेलकडे. मंगेश वाकडीकर आघाडीवर 20 मार्च पूर्वी निर्णय अटल. पनवेलच्या शिरपेचात सत्तेचा तुरा रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांचं नाव चर्चेत असून 20 मार्च पूर्वी हा मुहूर्त अटळ होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ताकरणात राजकीय भूकंप झाला असून जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू थेट पनवेलमध्ये सरकला आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या सत्ता सापणीचा घोळ आता निर्णायक टप्प्यात या ठिकाणी येऊन पोहोचला असून भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यात गुप्त हालचालीमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना थेट विरोधी बाकावर ढकलली जाणार हे जवळपास या ठिकाणी निश्चित झालं आहे. रायगड जिल्हा परिषदेत एकूण 59 जागांपैकी 30 जागांचा बहुमताचा आकडा महत्वाचा ठरणार आहे. सद्यस्थितीमध्ये शिंदे गटाकडे 21 जागा आहेत, राष्ट्रवादीकडे 16, भारतीय जनता पार्टीकडे 15, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 5 आणि काँग्रेसकडे 2 जागा आहेत. मात्र भाजप राष्ट्रवादीची युती 31च्या जादुई आकड्यावर पोहोचत सत्तेचा ताळेबंद या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत आहे. अध्यक्षपदाचा पुढील निर्णय मुख्यमंत्र्यांच्या व प्रदेशाध्यक्ष यांच्या दालनात या ठिकाणी गेलेला आहे. या सत्ता समीकरणात भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाढता वाद शिंदे गटासाठी निर्णायक ठरला असून सत्ता हातातून निसरल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. दरम्यान अध्यक्षपद पनवेलच मिळाले पाहिजे या मागणीसाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची स्पष्ट भूमिका असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 20 मार्च पूर्वी अध्यक्षपदाचा मुहूर्त अटळ असल्याची ठाम माहिती या ठिकाणी समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीचे मंगेश वाकडीकर हे नाव अध्यक्षपदासाठी सर्वसामान्य आणि निर्णायक ठरत आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत जन्मलेले शिरडोनचे सुपुत्र असलेले मंगेश वाकडीकर हे केवळ राजकारणी नसून संघटक, विकासाभिमुख आणि जनतेत मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी मानली जात आहे. त्यांचं बँकिंग क्षेत्रात आयसीआयसी व ईडीएफसी सारख्या नामांकित संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम करत असताना युवकांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. 2012 मध्ये शिरडोन ग्रामपंचायतीतून दणदणीत विजय करत सरपंच, उपसरपंच म्हणून पाणी असतील, रस्ते असतील, विकास कामांचा वेग आणि नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे या ठिकाणी पेललेली आहे. विभागातील ग्रामपंचायत निवडणुकांत प्रभारी असताना भारतीय जनता पार्टीचा झेंडा गावोगावी ग्रामपंचायतीमध्ये रोवणारे मंगेश वाकडीकर या ग्रामपंचायतीमध्ये किंगमेकर ठरले. तर महिला सशक्तीकरणासाठी गॅस सिलेंडरचे वाटप असेल, शिलाई मशीन, पत्रावली मशीन, पीठ गिरण मशीन अशा अनेक गृहोपयोगी वस्तू, तर रोजगाराभिमुख उपक्रमांचे जाळे उभे करणारे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. गेली 5 वर्ष भरणारे भव्य दिव्य रायगड प्रीमियम लीग व क्रांतीवीर फेस्टिवल हा त्यांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील ताकदीचा ठसा ठरला आहे. आतापर्यंत पक्षवाढीसाठी केलेली कामं आणि समाजहिताचे काम पाहता आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचे त्यांना 2026 मध्ये आता आदेश दिले. महाविकास आघाडीकडे 5,500 या ठिकाणी सत्ता असताना, महाविकास म्हणजे 5,500 आघाडी असताना याच केळवणेच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवण्यासाठी मंगेश वाकडीकर या ठिकाणी पुढे सरसवले. केळवणे जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असल्याने केळवणे मतदारसंघात तब्बल 2400 मतांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वावर जनतेने उमटलेला शिक्काच आहे. या सर्व कामगिरीची सखोल आढावा घेत पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकरांचे नावाची संधी द्यावी अशी अनेक भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठींकडे या ठिकाणी मागणी करताना या ठिकाणी दिसत आहे. पनवेलच्या शिरपेचात अध्यक्षपदाचा तुरा मंगेश वाकडीकर यांच्या नावाने, तर मंगेश वाकडीकर अध्यक्षपदाच्या खुर्चीच्या उंबरठ्यावर रायगडच्या राजकारणात आता एकच चर्चा, अध्यक्ष पनवेलचे चेहरा मंगेश वाकडीकरांचा. ही चर्चा या ठिकाणी सर्वत्र होताना दिसत आहे. म्हणजेच रायगड जिल्हा अध्यक्षपदाच्या ज्या पदावरती मंगेश वाकडीकर हे या ठिकाणी एकमताने या ठिकाणी होतील अशी चर्चा या ठिकाणी सर्वत्र होताना दिसत आहे. आणखीन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.